रात्री ननदबाई घरी आल्या आणि आम्ही मस्तपैकी इथे पार्टी केली। काल रात्री माझ्या डोळ्यामध्ये क्रीम गेली होती तर पूर्ण डोळा लाल झाला। मी धुवून घेतल्यानंतर आता सकाळी उठून डोळा बघितला तर माझा डोळा जरा बरा होता, कारण की काल रात्रीच मी तो लगेच धुवून घेतला होता, पूर्ण लाल झालेला। तर हाय मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही तर एकदम मजेतच असाल। तर आता वाजलेत 12:30 वाजून आणि किचनची अवस्था तुम्ही बघू शकता, पूर्ण इथून तर तिथपर्यंत भरलेला आहे। त्याचं कारण असं की मगापासून मी बिट्टूला घेऊन बसली होती, कारण तिचं चालू होतं रडणं, म्हणून मी तिला घेऊन बसली। म्हणून हा जो पसारा आहे हा जरा तसाच राहिलेला। आणि स्वयंपाकासाठी किचनमध्ये भाजी वगैरे मी मगाशीच बनवून घेतली, त्यामुळे आता मला भाजीचं टेन्शन नाही। भात आणि चपात्या, पीठ जाऊ म्हणून गेला सकाळी ड्युटीवर जाण्याआधी। काय सांगितलं डॉक्टरांनी? काय म्हणाल डॉक्टर? असं तसं खायचं नाही, परत आमच्याकडे वारंवार यायचं नाही। काय म्हणाले? बाहेरचं खायचं नाही, वारंवार आमच्याकडे यायचं नाही। पण बिट्टूला वारंवार डॉक्टरकडे जायला खूप आवडते, हो ना बिल्लू? ओके ओके घे। बस घरातले भांडे, किचन मधले भांडे गोळा करायचे आणि त्यांच्यासोबत खेळत बसायचे। मच्छर हा आहे HMT राईस, जो आम्ही आमच्या डेली जेवणात यूज करतो। ये मच्छर मेरा पीछा नहीं छोड़ रहा, मेरा पीछा नहीं छोड़ रहा, मरकी मानेगा शायद। इथे एक कार्टून मोबाईल बघते आणि दुसरं कार्टून डॉल बॉलवर खेळते। खरबूज आणि कलिंगड इथे आम्ही कापायला आणि खायला घेतलं तर बिट्टू रागावली, एकट्या एकट्याच खात होतो ना म्हणून। हे बघ, हे घे घे आता दिलं, चल घे आता दिलं। हे बघ तुला मस्त चल घे दिलं, चल असं नाही करायचं, घे, रागवू नको। सॉरी ना, माझं काही चुकलं का? मी जर ते एकटी कलिंगड खात असती तर बिट्टूला काहीच फरक पडला नसता, ती माझ्यावर रागावली पण नसती। पण ती मिनू खात होती आणि तिला बोलवलं नाही म्हणून ती मिनूवर खूप रागावली। तिचं रुसणं फुगणं सर्व मिनू बरोबरच असतं। तिला थोडंसं समजवून आम्ही आलो आमच्या स्वयंपाकामध्ये, कारण की स्वयंपाक आम्हाला खूप मिस करत होता। तर ती तिचं चपात्यांचं आणि मी माझ्या भाजीचं असं आमचं रुटीन चालू होतं। कॅमेरा बघून माझ्या बिट्टूला काय जोश आला काय माहिती, डायरेक्ट मोबाईल हातामध्ये घेतला आणि पुढे डान्स सुरू केला। गरमागरम स्वयंपाक झाल्यानंतर मी जेवण करत होती आणि जेव्हा आताच ड्युटीवरून आला तर ते म्हणाला, पहिला मी झाडू मारून लादी पुसून घेते, नंतर पेट पूजा करते। मला सर्वात जास्त जिवार येत असेल काम करायला तर ते म्हणजे हे गॅस वटा पुसणं। पूर्ण स्वयंपाक करणं परवडते, पण हा गॅस वटा पुसायचं म्हटलं ना की माझ्या अंगावर काटेच उभे राहतात। का माहिती का? मला ते अजिबात आवडत नाही, पण काय करणार, आता करावंच लागते। काही खूप वेळ झाला आमच्या चिल्लर पार्टीचा आवाज आला नाही, बघितलं तर मिनूच्या रूममध्ये जाऊन यांची नुसता मारापिटी चालू होती। माझी बिट्टू कशी आहे माहिती आहे का? छोटा पॅकेट बडा धमाका। भावामध्ये तर तिचा खूप जीव आहे, पण ती मस्ती घरामध्ये कोणासोबत करणार म्हणून त्याच्या नेहमी खोळ्या करत असते मस्तीसाठी। खरं तर धुरंधर मूवी जेव्हापासून रिलीज झाला ना तेव्हापासूनच मला बघायचं होतं, पण तेव्हापासून आम्ही नुसतं आजारीच पडलो, मग काही जाणं झालंच नाही। तिकडनं आल्यानंतरचा आता 7-8 दिवस मी आरामच केला। आज माझी इच्छा झाली होती मूवी बघायला जायची। यांना मी म्हटलं की माझ्यासोबत मूवी बघायला चला, तर हे म्हणाले मी येत नाही, मी बघितली आहे। आणि जाऊ देखील मूवी बघून आलेल्या तर राहिलेली मी एकटी। धुरंधर पार्ट 1 बघितला म्हटल्यानंतर 2 हा बघणं गरजेचाच असतो असं मला वाटतं। खूप मस्का लावला नवऱ्याला, पण कसला काही तिथे कवडीचा काही फरक पडला नाही। जाऊ का? तुम्ही सांगा हो की नाही? तसं मी तुमचं खूप ऐकणार आहे। सांगा ना यार, मला ना असं जेवण वगैरे केलं की मग मला आळस येतो। माझ्याकडे फक्त आता किती मिनटं आहेत? 10, 20, 30 मिनटं आहेत। म्हणजे 20 मिनटं मला तयारी करायला आणि 10 मिनटं मला जायला। पटकन सांगा। काय मग तुम्ही बघितलं आणि मला नाही? आता 30 मिनिटात मला तयार होऊन जायचं होतं मूवीसाठी, तर मी तयारी करत असताना मला हे म्हणाले की थांब, आज काही जाऊ नको, आज मला ड्युटीवर जायचं आहे दुपारी, असं कर आपण उद्या जाऊया। तर मग माझा इथे पूर्णतः पचका झाला। शेवटी म्हटलं चला आता हा छानसा रोशन चेहरा धुवून घेतलेलाच आहे तर थोडासा स्किन केअरच करून घेऊया। स्किन केअर केल्यानंतर ना AC लावली मस्तपैकी आणि आराम केला। खरं तर मी बिट्टूला झोपवणार होती, पण तिच्यासोबत मी देखील झोपायचा चान्स मारून घेतला।
उन्हाळा सुरू झाला तेव्हापासून मला नुसतं जेवण झालं की झोपच येतं. जाऊ दुपारी परत ड्युटीला गेल्या होत्या आणि आता आल्या. बिट्टू झोपेतून उठली आणि डायरेक्ट तिच्या मांडीवर येऊन बसली. आमचं चालू होती इथे चहा पाटी सोबतच बिस्किट. बिट्टू नू मम्माची खूपच लाडकी. आज लवकरच बिट्टूचे पप्पा ड्युटीवरून आले होते. त्यांना देखील मी इथे कामाला लावलं. म्हटलं धुतलेले कपडे आहेत आपल्या जरा रूममध्ये न्या. त्यांना ना असं काही कामं सांगितलं घरामधले की त्यांना अजिबात आवडत नाही, पण मी थोडे कामं त्यांना लावतच असते. आज मी भाजीला बनवणार होती वाटाण्याची भाजी. तर इथे बॉईल करायला मी इथे वाटाणे टाकलेले. आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं अशी मी पेस्ट मिक्सरमधून बारीक केली. गोष्टी गप्पा करत आमच्या दोघींचा इथे स्वयंपाक चालू होता. मी भाजी बनवत होती आणि ती आरूसाठी काहीतरी खायला बनवत होती. चिप्स म्हणजे जे बटाट्याचे स्लाईस असतात ना, ते तेलामध्ये फ्राय करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि जिरं ते आरूला देत होती. तर इथे आमच्या खूप साऱ्या चर्चा पण चालू होत्या, कारण ज्या फुल बिना कामाच्या होत्या. मी दुपारी एकटी मूवी बघायला गेली नाही म्हटल्यानंतर तर आता यांच्या मनात लड्डूच बुडत असतील. किचनमधलं स्वयंपाकाचं काम आवरल्यानंतर मी इथे तयार झाली, कारण की जे काल मी कपडे आणले होते मार्केटमधून आणि DMartमधून बिट्टूसाठी, ते ना जरा तिला मोठे झाले आणि तेच सर्व सामान आता आम्ही रिटर्न करण्यासाठी निघालोय. मग बिट्टूला मी आज सोबतच घेतलं. चला म्हटलं मुलीला कधी फिरून आणावं. तर आर्यन देखील आमच्या मागे लागला. त्याचे अंकल त्याला समजून सांगत होते की या गाडीवर 4 लोकांना आपण कसं बसवणार. तर कसं तरी त्याला समजवलं आणि आम्ही निघालो आमची सवारी घेऊन. DMartमध्ये जर तुम्ही सामान एक्सचेंज करायला जात असाल तर तिथे एक्सचेंज करून मिळत नाही, डायरेक्ट ते रिटर्न घेतात आणि आपल्याला पैसे परत करतात. बघता बघता तिथे 9:30 वाजले. घरी आल्याबरोबर तर पहिला पेटपूजाच केली, कारण की पोटामध्ये खूप जोरात कावडे ओरडत होते. दुपारीच मी सासूबाईला जे अख्खे मसूर असतात ते नीट करायला सांगितले होते, कारण की उद्या मला त्या अख्ख्या मसूरची भाजी बनवायची आहे. तर आता मी ते धुवून भिजत ठेवणार रात्रभर. तेवढ्यात गेट वाजलं आणि आमच्या ननदबाई आल्या. ननदबाई आणि नंदई. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे म्हटल्यानंतर ना त्यांच्यासाठी मिनूने बाहेरूनच थंड आणलं होतं. आणि तसेही ते लोक जास्त चहा पित नाही. माझ्या ननदबाई तर अजिबात चहा घेतच नाही. जसं माझा दिसला बिट्टूला तशी धावत मिनूकडे आली. म्हणाली मला ना थोडंसं दे. मग मी मिनूला म्हटलं तिला थोडंसं दे, पण बाकीची बॉटल मला दे. डायरेक्ट जाऊन माझ्याकडेच बघितलं. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. या दोघांचं तर मग अजिबातच पटत नाही. ती म्हणत होती मला फुल ग्लास भरून पाहिजे आणि हा म्हणत होता तुला थोडंसंच मिळणार. कधी कधी तो पण तिचे विनाकारण खेटे घेतो. आता बहीण भावांचं नातं तसंच असते लहानपणी. या दोघांचं ती मिनू अजिबातच ऐकत नव्हती. ती सर्वांसाठी आम्हाला ग्लास बनवत होती. तर अशी पार्टी केली आम्ही ननदबाई आल्यानंतर मस्त माझा पिऊ. थोडा वेळ गप्पा करून नंतर त्या निघाल्या. असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.